गुड आफ्टरनून सगळ्यांना। आता आपण हा पेपर बघणार आहोत। 7 जुलैचा पेपर 2 झालेला होता आणि या 2 पेपरमध्ये प्रश्न आलेले सोपे होते, पण टॉपिकनुसार आलेले होते। ज्याने समजून घेतला अध्यापनशास्त्र तोच पास होतो। आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा। छात्रों के विविध समूहों को पूरा करने के लिए निम्नलिखित में से कौन सा सांस्कृतिक रूप से उत्तरदायित्व शिक्षण का सही वर्णन करता है। म्हणजे बघा, मुलांचा तुम्हाला विकास करायचा आहे। समूह काय म्हटलंय, विविध समूह को पूरा करने के लिए समूह पण बनवायचा आहे। विविध समूह को पूरा करने के लिए सांस्कृतिक उत्तरदायित्व म्हणजे तुम्ही त्या संस्कृतीचा किंवा त्या संस्कृतीचा आधार घेऊन किंवा त्या संस्कृतीचे विचार कशा प्रकारे लोकांना समजवणार, यासाठी तुम्हाला काय करणार, एक समूह तयार करायचा। उत्तरदायित्व एक शिक्षण तो त्यांना द्यायचं आहे। तुम्ही काय करणार, पहिला ऑप्शन काय म्हटलंय, सुविचारित म्हणजे त्या संस्कृतीमध्ये चांगले विचार काय आहेत हे तुम्हाला पहिले सांगावं लागेल, बरोबर। अनुकूलित म्हणजे काय, त्या चांगल्या विचारांचा आपल्या जीवनावर किती म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण घेतल्या पाहिजे, हे बरोबर आहे। त्याच्यानंतर विभेदित। आता विभेदित म्हणजे काय, विभेदित म्हणजे त्या बाजूचा वेगवेगळ्या बाजूने विचार केला पाहिजे आणि वेगवेगळ्या संदर्भानुसार चुकीचं काय आहे किंवा बरोबर काय आहे। आता या विभेदी आताच थोड्या वेळापूर्वी देशमुख मॅडम मोनिका देशमुख यांनी मला कॉल केला का विविधी काय। तर विविधी म्हणजे काय, एखादा टॉपिक शिकवत असताना मी तुम्हाला हिंदीमध्ये शिकवतोय पण तुम्हाला हिंदीमध्ये नाही समजत, तर मी काय करतो, त्याला मराठीमध्ये पण काहीतरी शब्द सांगतोय। म्हणजे काय केलं, एकाच बाजूने मी वेगवेगळे विचार मांडले म्हणजे तुम्हाला समजेल, म्हणजे विविधी करणे। पण मानकीकृत हा योग्य नाही आहे। मानकीकृत म्हणजे काय, ती संस्कृतीमधील सगळे आपण घेतलेच पाहिजे आणि हे पाळलंच पाहिजे, याला म्हटलं जातं मानकीकृत। मग असं कधीच केलं नाही पाहिजे, ते शिक्षण असो किंवा काय असो। मग आता बघा, तुम्हाला ऑप्शन बघा, ऑप्शन 4 हे निगेटिव्ह आहे। मग जिथे ऑप्शन 4 आलेले आहे ते पहिले बाहेर काढू। बघा, ऑप्शन 3 मध्ये 4 हे बाहेर झालं, हे बाहेर झालं। आता उरले कोण, आता आपल्याला तर कळालेलं आहे, सुविचारित पण चांगलं आहे, अनुकूलित पण चांगलं आहे आणि विभेदित पण चांगलं आहे। म्हणजे ज्या ठिकाणी हे 3 असतील ते उत्तर असेल। म्हणजे इथे 3 आहे का, इथे 2 नाही, म्हणजे हे कटलं, म्हणजे ऑप्शन 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। आता तुम्हाला कळालं विविधी म्हणजे काय, एखादी गोष्ट समजवण्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या बाजूने विचार करणे, वेगवेगळे मतं मांडू देणे, हे तुम्हाला पहिला याचं उत्तर होतं। आता प्रश्न दुसरा बघा, हा प्रश्न तुम्हाला फसवण्यासाठी प्रश्न थोडा फिरवलेला आहे। प्रश्न दुसरा काय म्हणतोय, एक शिक्षिका खुद से पूछती है। आता खुद से पूछते, मग काही ना काय वाटेल ही आंतरवैयक्तिक बुद्धी झाली का, पण प्रश्न पुढे वाचावा लागेल। शिक्षिका खुद से पूछती है, मैं ऐसे अनुभव प्रदान कर सकती हूँ जिससे छात्रों को पर्यावरण के विभिन्न प्रकार की वस्तुओं को वर्गीकृत करने की और उनकी वर्गीकरण की स्कीमाओं का विश्लेषण करने की आवश्यकता हो। आता बघा, म्हणजे शिक्षिका काय करते, स्वतःला विचारते, म्हणजे स्वतःला, म्हणजे आपण म्हणतो ना, मी माझ्या मनाला प्रश्न विचारला, तर ती काय म्हणते का, मी मुलांना असे अनुभव देईल का जे पर्यावरणातील जे वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या करायचे, म्हणजे डोंगर असेल, दर्या असतील, झाडं असतील, झाडांचे प्रकार असतील, हे वेगवेगळे करू शकतील। मग आता म्हणजे ती कोणता अनुभव, व छात्रों को किस बुद्धी को बढ़ावा देने की कोशिश कर रही। म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पुढे काय म्हणतोय का, त्या शिक्षिकेला काय वाटतंय का विद्यार्थ्यांचा कशाचा विकास झाला पाहिजे, प्राकृतिक बुद्धीचा विकास झाला पाहिजे का विद्यार्थ्यांना डोंगर काय, दर्या काय, पर्वत काय, झाडं काय, वृक्ष वेली काय, या संबंधी त्यांना वर्गीकरण करता आलं पाहिजे, त्यांचा स्कीमाचं विश्लेषण झालं पाहिजे। मग ही कोणत्या बुद्धीचा विकास करत आहे, वो छात्रों की किस बुद्धियों को बढ़ावा देगी, तर कोणत्या बुद्धीचा बढ़ावा देगी, तर प्राकृतिक बुद्धीला बढ़ावा देईल ना, प्राकृतिक बुद्धीला। आंतरवैयक्तिक बुद्धी म्हणजे ते स्वतः संबंधी तर विद्यार्थ्यांना बोलायला लावत नाही, म्हणजे हे कट झालं। शारीरिक बुद्धी आहे का, की इथे काय म्हणते का ती व्यायाम करायला पाहिजे किंवा खेळलं पाहिजे, अजिबात म्हणत नाही। भाषा बुद्धी म्हणजे इथे म्हणते का ते संभाषण केलं पाहिजे, अजिबात नाहीत, पण इथे काय म्हणते का पर्यावरणासंबंधी त्यांना ज्ञान डेव्हलप झालं पाहिजे। म्हणजे कोणत्या स्कीमाचा विकास होईल, तर प्राकृतिक बुद्धीचा विकास होईल। आता प्रश्न तिसरा होता बघा, प्रश्न तिसरा काय आलेला होता हे आपण बघूया। म्हणजे जेवढं तुम्ही बारकाईने समजून घेणार ना, मला ज्या पण विद्यार्थ्यांचा फोन येतो मी त्यांना एकच सांगतो, पुस्तकं घेऊ नका। पुस्तकं आताच देशमुख मॅडमांनी मला सांगितलं, सर पुस्तकं मी ऑनलाईन मागवली होते तरी मी नापास झाली। मी त्यांना एकच सांगितलं, पुस्तक घेणार तर नापासच होणार, कारण पुस्तकमध्ये पर्यायी शब्द नाही आहेत ना। आता प्रश्न तिसरा काय म्हणतोय बघा, शिक्षकों को विद्यार्थियों के बीच बहस, चर्चा और सहयोग को प्रोत्साहित करना चाहिए। म्हणजे बघा, शिक्षकाने काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना चर्चा करण्यासाठी, बस म्हणजे भांडणं नाही, बस म्हणजे विचार विनिमय करण्यासाठी, आपण म्हणतो ना
चर्चा आयोजित केलं पाहिजे, वादविवाद म्हणतात बघा आपल्या मराठीमध्ये, वादविवाद म्हणजे बस, म्हणजे वादविवाद केले पाहिजे का ही बाजू का खरी आहे आणि तुझ्या मताने ही का खोटे, म्हणजे असं वादविवाद काय केलं पाहिजे, प्रोत्साहन केलं पाहिजे. म्हणजे काय झालं, पहिलं अभिकथन काय योग्य म्हणताय, बरोबर आहे का नाही. दुसरं काय म्हणताय, कारण काय म्हणते, ज्ञान उत्पादक एक निष्क्रिय प्रक्रिया आहे. आता ज्ञान उत्पादक निष्क्रिय प्रक्रिया आहे का, काय सक्रिय प्रक्रिया आहे. म्हणजे निष्क्रिय आल्यामुळे काय झालं, हे ऑप्शन चुकीचं झालं. सक्रिय प्रक्रिया आहे पण इथे निष्क्रिय, म्हणजे काय झालं, अभिकथन ये सही आहे. आता जिथे ये सही आहे आर गलत आहे, म्हणजे आर गलत आहे. मग आता कुठे बघा, ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे बघा, ये सही आहे. ये का सही आहे, कारण तिथे प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि दुसरं कारण काय म्हणते का, निष्क्रिय नाही तर सक्रिय प्रक्रिया पाहिजे होतं, म्हणून काय झालं, ये सही आहे और आर गलत आहे. झालं याचं उत्तर ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. म्हणजे असे बारीक तुम्हाला समजून घ्यावं लागतं. नाहीतर तुम्ही जर समजूनच घेतलं नाही आणि फक्त वाचायचं म्हणून वाचायचं आणि सर मी नापासच होते आणि एवढा अभ्यास केला तरी पास होत नाही. आता प्रश्न 4 बघा, स्कूलों को उस ढांचे के भीतर कार्य करना चाहिए. म्हणजे इथे काय म्हटले, स्कूलों को उस ढांचे के भीतर कार्य करना चाहिए जो तयार उत्पादक और सीखने के परिणामों का आकलन करते. म्हणजे इथे काय म्हटलंय का, शाळेने काय केलं पाहिजे, हा जो पाठ्यक्रम ढाचा म्हणजे हा पाठ्यक्रम ठरवून दिलेला आहे ना इथपर्यंत, तर याच्याच दरम्यान कार्य केलं पाहिजे. आता विद्यार्थी समजा आता 5वीचा वर्ग आहे, 5वीच्या वर्गामध्ये सगळ्या कन्सेप्ट समजा पूर्ण झाल्या त्याच्या, मग असं नाही का तुम्ही त्यांना 6वीचं देऊ शकत नाही का, मग असं म्हणायचं का नाही बाबा आता तुम्हाला 5वीचं समजलं म्हणजे एक ढाचा आहे, आता पुढचं मी शिकवणार नाही, ते डायरेक्ट 6वीला बघू. अरे पण ते विद्यार्थी जर 5वीचं सगळं शिकून गेले, सगळं गणित जर त्यांना यायला लागलं, तर 5वीमध्ये तुम्हाला 6वीचे 2-3 उदाहरणं घ्यायला काही अडचण आहे का, पण शिकवलं पाहिजे. पण इथे काय म्हटलं का, ढाचा म्हणजे जसं तुम्हाला बनवून दिलं आहे, तुम्हाला 4थीमध्ये लसावी शिकवता येणार नाही, मग तुम्ही काय म्हणणार, नाही बाबा 4थीला शिकवत नाही. अरे पण त्या विद्यार्थ्यांना जर सक्रिय त्यांना वाटतंय का शिकलं पाहिजे, तर 5वीचं पण शिकून द्या. पण इथे काय म्हटलं का, ढाचा जेवढं तयार करून दिलं तेवढं शिकवलं पाहिजे, असं नाही. तर काय केलं पाहिजे, सगळे तुम्हाला त्यांच्या वयानुरूप जे त्यांना शिकत असेल कौशल्य जर त्यांना यायला लागलं तर तुम्हाला शिकवायला काय हरकत आहे का. म्हणजे काय झालं, अभिकथन काय झालं, चुकीचं आहे का, ढाचा का रूपमध्ये तुम्ही कधी करायचं नाही. त्यांना येत असेल तर पुढचं पण शिकवा. सीखना पक्के तौर पर अनुक्रमित और पदानुक्रमित होना चाहिए. म्हणजे आता तुम्ही काय म्हणाल का, सीखना पक्के अनुक्रमित होना चाहिए, पदानुक्रमित होणार पाहिजे. म्हणजे असं पाहिजे का, आता उदाहरणार्थ तुम्हाला श्रवण वाचन लेखन हे सगळं माहीत असेल. आता जर तुम्ही अनुक्रमित जर शिकवलं, म्हणजे नाही बाबा आता तू ऐक, नंतर बोलणं शिक, नंतर वाचणं शिक, नंतर लिहिणं शिक, अशा क्रमानुसार तुम्ही शिकवणार, तर अजिबात नाही. तुम्हाला क्रमानुसार शिकवलं जात नाही. ते क्रम काय असतात, ते आपोआप एकत्रितपणे शिकून जातात. एकत्रितपणे त्यांना शिकवलं पाहिजे, पण क्रमावर शिकवलं नाही पाहिजे. म्हणजे काय झालं, हे पण चुकीचं झालं. म्हणजे काय झालं, ऑप्शन जिथे दोघं चुकीचे. आता दोघं कुठे चुकीचे, ए और आर दोनों गलत आहे. कळालं का दोघं गलत आहे, कारण दोघं निगेटिव्ह बोलताय. प्रश्न समजून घ्या. प्रश्न जर समजून नाही घेतला तर तुम्हाला पास होणं खूप कठीण होऊन जाईल. आता प्रश्न 5वा काय म्हणतोय, सुनीता एक 12 वर्षीय लडकी आहे. बघा सुनीता नाव कोणाचं राहू द्या, आम्रपाली राहू द्या, प्रिया राहू द्या, मोहिनी राहू द्या, काही राहू द्या, नावाला काही फरक पडत नाही. सुनीता 12 वर्ष की लड़की है, विशेष संगीत क्षमता रखती है, म्हणजे तिला संगीताची आवड आहे. उसके माता पिता दोनों ही निपुण गायक है और वो सुनीता को अपनी आवाज़ को बेहतर करने के लिए प्रशिक्षण भेज रहे हैं. आता एक लक्षात ठेवायचं, तिचे आई वडील पण काय आहेत, निपुण गायक आहेत. गायक कसे आहेत, निपुण चांगले गायक आहेत. आणि प्रशिक्षण घेण्यासाठी ते कुठे पाठवत आहे, संगीताचं प्रशिक्षण, म्हणजे आवाज चांगला झाला पाहिजे हे प्रशिक्षण घेण्यासाठी कुठे पाठवत आहे, प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवत आहे. सुनीता ये दक्षता संभावित रूप से किन कारकों की आंतरक्रिया का परिणाम आहे. म्हणजे संगीताचे आई वडील पण काय आहेत, स्वतः गायक आहे. स्वतः गायक असल्यामुळे काय झालं, म्हणजे तिला अनुवंश चांगला मिळाला, बरोबर आहे का नाही, अनुवंश चांगला मिळाला. आणि आता तिचा आवाज सुधारला पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे, हिला वातावरण पण ते काय करतायत, निर्माण करताय, म्हणजे काय प्रशिक्षण देत आहे. मग हे काय झालं, पोषण व अनुशासन का, अजिबात नाही, बरोबर आहे का नाही. लैंगिक पहचानवर आनुवंशिक रचना आहे का, अजिबात नाही. वृद्धीवर परिपक्वता आहे का, तर अजिबात नाही. हे काय, आनुवंशिक व वातावरण यांच्यामध्ये आंतरक्रिया झाली. कारण आनुवंशिक गुण काय आहे, तिचे वडील आई वडील काय आहेत, चांगले गायक आहेत, तोच गुण तिच्यामध्ये आलेला आहे. कारण तिच्यामध्ये क्षमता आहे ना, विशेष क्षमता आहे, आणि तिला चांगलं प्रशिक्षण दिल्यामुळे काय होईल, वातावरण पण तसं निर्माण करताय. ऑप्शन 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 6 बघा.
आता प्रश्न 6वा हा ले वायगोस्की जीन पियाजे. आता तुम्हाला सांगितलं होतं हे 3-3, 4-4 मार्काला प्रश्न येतात. हा प्रश्न 6वा जीन पियाजे और वायगोस्की के सिद्धांत की प्रमुख क्षमता काय. आता जीन पियाजे आणि वायगोस्कीचा प्रमुख सिद्धांताची क्षमता काय. काय दोघांची क्षमता. पहिला ऑप्शन काय म्हणतंय, बच्चों को विकास के चरण जैसी प्रगती पर ध्यान. बच्चों की विकास में चरण. आता चरण फक्त कोणी सांगितलं होतं, जीन पियाजेने, पण ले वायगोस्कीने चरण सांगितलं नव्हतं, म्हणजे पहिलं ऑप्शन बाहेर झालं. हा बच्चों की स्वयं की शिक्षा में संलग्नता और जुड़ाव. हाँ बच्चों की विचार म्हणजे काय. आता ऑप्शन 2 कसं पॉझिटिव्ह आहे का, दोघांनी काय म्हटलंय का जे वयस्कर जीन पियाजे काय म्हणतो का बच्चे वयस्कर माणसांकडून गुणात्मक विचार वेगळे असतात, म्हणजे वयस्कर संबंधात तो पण बोललेला आहे. आणि ले वायगोस्की काय म्हणतोय का मुलांचे जे विचार असतात त्यांना वयस्कर जे असतात त्यांच्या संपर्कातून ते चांगलं शिकतात, म्हणजे हे 2 पॉझिटिव्ह आहे. तिसरं ऑप्शन काय म्हटलंय, संज्ञानात्मक प्रक्रिया में संस्कृती की भूमिका. आता संज्ञानात्मक प्रक्रिया, आता संज्ञानात्मक प्रक्रियेला महत्त्व कोणी दिलं होतं विचार प्रक्रियेला, तर जीन पियाजेने दिलं होतं, बरोबर आहे का नाही. पण ले वायगोस्कीने कशाला दिलं होतं, संस्कृती की, म्हणजे मग काय होतं भाषा विकासाला महत्त्व दिलेलं होतं. आता चौथा ऑप्शन काय म्हणते, भाषा और विचारों के बीच संबंधों पर उनके चिंतन. आता बघा, आता हे जे ऑप्शन होतं ना, तुम्हाला एक सांगतो CDPचं हे ऑप्शन पण 4 बरोबर आहे, 4 पण बरोबर आहे आणि 2 पण बरोबर आहे. पण सीटेट काय करते, कधी कधी त्यांची उत्तरं तेच बरोबर देतात, ते त्याच्यानुसार बरोबर वाटतात. आता बघा, भाषा आणि विचारा यावर संबंधावर दोघींनी चर्चा केलेली आहे, म्हणजे ऑप्शन 2 पण आणि 4 पण हे या प्रश्नाचं उत्तर होतं आणि पाहिजे होतं. पण या प्रश्नावर खूप वाद निर्माण झालेले होते. शेवटी सीटेटने आन्सर हे 2च मानलं गेलं, सीटेटने जे आन्सर दिलं पण 2. पण नियमाप्रमाणे दोघांनी भाषा आणि विचार याच्या संबंधांवर चिंतन केलेलं आहे, बरोबर आहे का नाही. तुम्ही जसं मग याच्यावर खूप वाद झाले या प्रश्नावर, पण हे दोघं उत्तर होते. आता प्रश्न 7वा बघा, प्रश्न 7वा बघा. आता इथे काय म्हटलंय, सही म्हणजे योग्य जोडी. आता योग्य जोडी काय म्हणते, आता थोडा प्रश्न किचकट आहे. योग्य जोडी काय आहे. आता निम्नलिखित में से संयुग्म म्हणजे योग्य जोडी काय, तर योग्य जोडी मानक संदर्भित मूल्यांकन साथियों को प्रदर्शन की तुलना करना. म्हणजे जर तुम्ही मानक मूल्यांकन केलं तर विद्यार्थ्यांना मूल्यांकन कसं करतात का विद्यार्थ्यांची प्रगती, याला 90 मार्क आहे, याला 80, म्हणजे याला म्हणतात मानक मूल्यांकन. ही याची सही जोडी होती. रचनात्मक मूल्यांकन, आता तुम्हाला समजून देतो, हे 3 का उत्तर नाही. रचनात्मक मूल्यांकन, आता रचनात्मक मूल्यांकन काय केलं जातं, वर्गात केलं जातं. पण इथे काय म्हटले, ये निर्धारित करता है की छात्रों को कक्षा से पहले और बाद में क्या करते. आता पहले और बाद में असं निर्णय करते, कक्षामध्ये रचनात्मक मूल्यमापन म्हणजे बाद में नाही तर वर्गातच केलं जातं. म्हणजे ही जोडी बरोबर आहे का, तर अजिबात नाही. योगात्मक मूल्यांकन, इसमें पेपर पेंसिल परीक्षण के साथ गैर लिखित व्यवहारों को विस्तृत विवरण शामिल आहे. आता योगात्मक मूल्यांकनमध्ये काय होतं, फक्त पेपर पेन्सिलला खूप महत्त्व असतं, पण गैर उदाहरण किंवा व्यावहारिक दृष्टिकोन याच्यामध्ये घेतला जात नाही, म्हणजे हे पण चुकीची जोडी झाली. 4थं काय म्हणते, मानदंड संदर्भित मूल्यांकन विशिष्ट विषयों का में ही महारत शामिल आहे. म्हणजे मानदंड संदर्भित मूल्यांकन विशिष्ट विषयों को महारत शामिल आहे. म्हणजे काय, मानदंड मूल्यांकन केलं किंवा संदर्भित मूल्यांकन फक्त तुम्ही थोड्याच विषयांसाठी करू शकता, असं आहे का प्रत्येक विषयाचं तुम्ही चांगल्या प्रकारे मूल्यांकन, म्हणजे ही पण जोडी योग्य नाही. म्हणजे फक्त ऑप्शन 1 ही जोडी योग्य आहे का मानक मूल्यांकन कशासाठी केलं जातं, फक्त प्रदर्शन आणि तुलना, पण करू नये, पण त्यांनी फक्त जोडी विचारलेली होती आपल्याला. आता प्रश्न 8वा बघा. आता प्रश्न 8वा काय म्हणतोय, प्रश्न 8वा, संवेदनशील अवधि वो समय अवधि होती है जिसके दौरान, आता संवेदनशील अवधि होते उस दौरान डैश विशेष रूप से सामान्य विकास के लिए महत्वपूर्ण आहे. आता विकास केले काय महत्वपूर्ण आहे, मानवजात कारक हे महत्वपूर्ण आहे का, वंशानुगत कारक म्हणजे जसं तो आनुवंशिक आहे तेच महत्वाचं आहे. दुसरा ऑप्शन काय, पर्यावरण कारक आणि उत्पत्तीमूलक कारक. आता सगळ्यात महत्त्वाचं त्याची उत्पत्ती कुठे झाली हे महत्त्वाचं आहे का, पण पर्यावरण कारक काय असतात, संवेदनशील अवधीमध्ये काय करतात, महत्त्वाचे असतात. आता उदाहरणार्थ एखादा मूल जन्माला आलं आणि लहानपणापासून त्याला चांगला परिसर मिळाला नाही किंवा त्याच्यावर खूप टॉर्चर करणारे रागावणारे व्यक्ती आहे, म्हणजे कुठे आलं, पर्यावरण कारकामध्ये. मग त्याचा तो संवेदनशील अवधीमुळे लहान मुलावर त्याच्यावर खूप चिडचिड करत असेल, रागावत असेल, नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल. म्हणजे पर्यावरण कारक काय होतं, विशेष रूप से सामान्य विकास के लिए महत्वपूर्ण आहे. जर पर्यावरण कारकामध्ये त्याच्या लहानपणी हा संवेदनशील अवधी असतो, त्याच्यावर जे परिणाम होतात, लहान वयात वाईट सवयी पण लागतात, चांगल्या पण लागतात, हे कळालं असेल तुम्हाला.
प्रश्न 9वा. आता प्रश्न 9वा बघा लेव वाइगोस्कीवर आलेला. आता लेव वाइगोस्की काय म्हणतोय? लेव वाइगोस्की के अनुसार भाषा और विचारों के बीच क्या संबंध है? भाषा और विचारों के बीच क्या संबंध आहे? कोणानुसार? लेव वाइगोस्कीनुसार. जीन पियाजे म्हटलंय का? अजिबात नाही. मग जीन पियाजेचा विचार करायचा नाही. लेव वाइगोस्की के अनुसार भाषा और विचारों के बीच क्या संबंध है? विचार भाषा को आकार देते हैं. आता विचार भाषा को आकार देते हे कोण म्हणतो? जीन पियाजे म्हणतो. कोण म्हणतो? जीन पियाजे म्हणतोय. बारीक फरक लक्षात घ्या. पण भाषा विचारांना आकार देते हे कोण म्हणतो? लेव वाइगोस्की म्हणतो. पण इथे विचारलं काय आपल्याला? उलट विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? उलट विचारलेलं आहे. त्यामुळे काय होतं? हे उत्तर त्याचं राहणारच नाही, कारण विचार भाषाला आकार देत नाही जीन लेव वाइगोस्कीनुसार. भाषा और विचार एक दुसरे से स्वतंत्र आहे. आता भाषा आणि विचार जर स्वतंत्र असतात म्हणजे बघा, आता समजा तुम्ही बोलताना विचार करून बोलतात, बरोबर आहे का नाही? का समजा पहिले बोलून घेतात आणि मग विचार करतात. म्हणजे स्वातंत्र्य जर राहिलं असतं असंच राहिलं असतं. म्हणून मी विचार करून घेतो पण मला भाषेची गरज नाही, असं आहे का? दोघं एकत्र प्रक्रिया आहेत, एकत्र आहेत. म्हणजे काय झालं? ऑप्शन 2 पण बाहेर झाला. चौथा ऑप्शन निगेटिव्ह काय म्हणतोय? भाषा विचारों को आकार नहीं देती. आता भाषा विचारांना आकार देते ना. आता भाषा विचारों का आकार देते तर उत्तर राहिलं असतं, पण भाषा विचारों का आकार देते नाही. आता मी तुम्हाला बोलतोय म्हणजे विचार करून बोलतोय, आकार दिला का नाही? आणि तिसरं ऑप्शन काय याचं उत्तर आहे का? भाषा और विचार विकास की जटिल विनिमय प्रक्रिया. म्हणजे काय म्हणतोय लेव वाइगोस्की? का ज्या वेळा विचार म्हणजे भाषा आणि विचार यांच्यात देवाणघेवाण होईल, विनिमय होईल, त्यावेळेस तुम्ही चांगलं बोलणार ना. जर तुमचे विचार पण टाळ्यावर नाही, आपण म्हणतो ना तुझं डोकं ठिकाणावर आहे का, तू काय बोलतोय, म्हणजे तू विचार करून बोल ना, विचार करून बोल. आपण सहज म्हणून जातो ना. म्हणजे काय लेव वाइगोस्की काय म्हणतोय? का भाषा आणि विचार काय असतात? एक जटिल प्रक्रिया आहे, त्यांची आंतरक्रिया झाल्याशिवाय माणूस बोलू शकत नाही. पण पहिलं ऑप्शन वर जर जीन पियाजे राहिला असता, तर तुम्हाला बारीक भेद लक्षात आणून देतो. इथे जर जीन पियाजे राहिला असताना, आता समजा लेव वाइगोस्की नाही, इथे जीन पियाजे के अनुसार जर राहिलं असतं तर याचं उत्तर ऑप्शन 1 राहिलं असतं. का राहिलं असतं? का जीन पियाजे काय म्हणतो? संज्ञान म्हणजे काय? विचार भाषा को आकार देते हे कोण म्हणतो? जीन पियाजे. पण लेव वाइगोस्की असं कधी म्हणत नाही. आता कळालं? हे 10 प्रश्न मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून दिलेले आहेत. जेवढं तुम्ही काळजीपूर्वक बघणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल. आता बघा प्रश्न हा शेवटचा प्रश्न घेतो, याच्यानंतर पण आपण हे प्रश्नांचं विश्लेषण करू, कारण विश्लेषण माझा भर कुठे जास्त विश्लेषण करण्यावर. नुसतं तुम्हाला उत्तर सांगून दिलं तर मग काही मजा नाही. समावेशी कक्षा में, आता मी तुम्हाला पटवून पण दिलं पाहिजे ना योग्य काय आहे. समावेशी कक्षा में, आता समावेशी कक्षामध्ये काय असतं? पहला ऑप्शन काय म्हटलं आहे? वे विशेष बच्चों की ज़रूरतों को पूरा करने के लिए अलग अलग शैक्षणिक कार्यक्रम पेश किया जाता है. आता तुम्ही म्हणाल चांगलं आहे, पण इथे काय म्हटलं? विशेष बच्चे केले. विशेष. आता जे सामान्य बच्चे त्यांच्यासाठी कोण करेल? सामान्य मुलं आहेत. विशेष मुलांसाठी, हुशार मुलांसाठी तुम्ही कार्यक्रम आयोजित करणार, आणि सामान्यासाठी कोण आयोजित करणार? त्यांना काढून देणार का शाळेबाहेर? म्हणजे काय झालं? हे निगेटिव्ह झालं. दुसरं काय म्हणतंय? अलग अलग भिन्नताओं के अनुसार विभेदिक निर्देश देणे चाहिए. बघा म्हणजे काय? विभेदिक निर्देश दिए जाते हे म्हणजे काय? त्यांच्या गरजेनुसार विभेदिक म्हणजे त्यांच्या गरजेनुसार तुम्ही वेगवेगळे निर्णय देणार. वेगळे बरोबर आहे का? गरजेनुसार. आता उदाहरणार्थ त्याला गणितामध्ये अडचण आहे, तर तुम्ही गणितामध्ये त्याला काय मदत केली पाहिजे? वेगळा निर्णय. मराठीमध्ये काय मदत केली पाहिजे? वेगळा निर्णय दिला पाहिजे का नाही? त्याच्या भिन्नतेनुसार. का सगळ्यांसाठी एकच नियम लावणार? असं चालणार आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन पॉझिटिव्ह आहे. तिसरं काय म्हटलंय? बच्चों के बीच एक ही तरह की भिन्नताओं को दूर करने को लक्ष्य रखते. म्हणजे काय? सगळ्यांमध्ये काय केली पाहिजे? भिन्नता दूर करून टाकली पाहिजे. आता त्याला जर गणित एवढं जमतच नाही, त्याला जर तुम्ही म्हटले तू नाही बाबा गणिताचा अभ्यास कर, म्हणजे तुम्ही भिन्नता दूर करणार, तर याचा विपरीत परिणाम होईल. ऑप्शन हे पण निगेटिव्ह आहे. आणि ऑप्शन 4 काय म्हणते? को पहचानना चाहिए और बच्चों को एक ही दर और एक ही समय शिकेगा. म्हणजे काय? प्रत्येक विद्यार्थ्यांना तुम्ही ओळखून घ्यायचं का त्यांची मानसिकता काय आहे, ओळखून घ्यायचं आणि त्यांच्यावर असा नियम लावायचा का सगळ्यांनी एकाच टायमावर सगळं शिकलं पाहिजे. आता सीटेट, आता तुम्हाला मी जर नियम लावला असता, पहिल्याच वेळेस सीटेट सगळ्यांनी पास झाले, होणार आहे का तुम्ही? अजिबात नाही. तर तुमच्यामध्ये काय होईल? विभिन्नता आहे ना, भिन्नता आहे. कोणी जूनमध्ये पास झालं, कोणी डिसेंबरमध्ये, कोणी आता या जुलैमध्ये पास होईल. पण एकाच वेळा सगळे पास होतील का? अजिबात नाही, कारण प्रत्येकामध्ये व्यक्ती भिन्नता असते, प्रत्येकाला तो टॉपिक केव्हा समजतो. म्हणून ऑप्शन 2 याचं उत्तर काय म्हणतंय? का त्याच्या गरजेनुसार, त्याच्या भिन्नतेनुसार तुम्हाला जे निर्देश द्यायचे, निर्देश देणं म्हणजे काय? तुम्हाला जे मार्गदर्शन करायचे, ज्या सूचना द्यायच्या आहे, त्याच्या बौद्धिक पातळीनुसार, त्याच्या व्यक्ती भिन्नतेनुसार सूचना द्यावा लागेल. जर तुम्ही व्यक्ती भिन्नतेचा विचारच केला नाही आणि फक्त सूचना दिली. आता जो विद्यार्थी अपंग आहे,
तुम्ही त्याला सांगू शकता का, त्याला हात नाही, हां उद्या येताना तू 10 ओळी शुद्ध लेखन लिहून आण, असं तुम्ही सांगणार का? पण त्याला तुम्ही नक्कीच सांगणार का उद्या आल्यावर मी तुला 5 ओळी बोलायला लावेल. म्हणजे काय झालं, विभेदित म्हणजे तुमच्या गरजेनुसार काय केले, तुमचे निर्णय पण चेंज केले. बघा कसे वाटले 10 प्रश्न, नक्की सांगा. स्पष्टीकरण बघितल्यावर नक्कीच तुम्हाला फायदा होतो का नाही, आणि स्पष्टीकरण कमी केलं पाहिजे का जास्त केलं पाहिजे याचं मला नक्की सांगा. कारण काहींना स्पष्टीकरण जास्त वाटतं, पण स्पष्टीकरण नाही समजून घेतलं तर पासच होत नाही ना. इथे पाठांतर नाही आहे, पाठांतर चालतच नाही, कुठेच पाठांतराचा प्रश्न तुम्हाला मिळणार नाही आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.